मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गायत्री आता ऑफर घेऊन तेजसकडे येत त्याला म्हणते की हे बघ, तुला जर योग्य मार्गाने पैसे हवे असेल तर मी देते, तुला म्हणते ना, फक्त तू या पेपरवर सही कर. त्यावेळी आता तेजस हसतो आणि म्हणतो, वहिनी तुम्हाला कसं वाटलं मी या पेपरवर सही करेन म्हणून. त्यावेळी गायत्री म्हणते, तुला तर माहीत असेल मला हरलेले चेहरे पाहायला खूप आवडतात, पण मी कुणाला हरवणार नाही. तुझ्या भावंडांनी तर सही केली आहे, फक्त तू कर. तरीही तेजस म्हणतो, नाही, पण यावेळचं चित्र जरा वेगळंच असणार आहे, मलाही हरलेले चेहरे आता पाहायचेत. असं म्हणून तो तुमचाच चेहरा पाहायचा आहे असं तो आता तिला म्हणतो. तेव्हा आता ती म्हणते, पण तू हे पैसे कमवले आहेत ना, ते तुझे आईवडील अजिबात घेणार नाही, कारण तू योग्य मार्गाने कमवलेले नाही आहेस. त्यावेळी आता तेजस म्हणतो की ते काहीही असू द्यात, मी तुमचा हिशोब चुकता करणार, मला तुमचा हरलेला चेहरा पाहायचा आहे. असं म्हणून तो गायत्रीला आता तिथून घालवून देतो. गायत्री आता खूपच चिडते आणि तनतन करत आतमध्ये रूममध्ये जाते. तेथे गेल्यानंतर तिचा नवरा तिथे असतो. त्यावेळी आता ती डोक्यालाच हात लावते. तेव्हा गायत्री काय झालं असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते, माझ्या राशीवर आहे ना तो बसलेला तुझा भाऊ तेजस, तेव्हा त्याने काय केलं, मी त्याच्याशी बोलू का, असं आता तो विचारतो. मग आता ती म्हणते, अजिबात नाही हां, तू जाऊन त्याला काय सांगणार की तुझ्या वहिनीला एवढंच का छळलं, अजून का नाही छळत तू तिला, असंच तू सांगणार आहेस ना. अरे, मी तुझ्यासाठी का लग्न केलंय तुला माहीत असेल ना. गेली 8 वर्ष झाले की तुझ्या भावाने त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही दिलेली नाही आहे. मला जे करायचं असतं त्यासाठी मी तुझी तर मदत घेणारच नाही, कारण मी खूप मोठी टॉपर आहे कॉलेजची, त्यामुळे तुझ्या मदतीची मला गरज भासणारच नाही. असं म्हणून ती आता सुधीरला सांगते की तू आमच्यामध्ये पडूच नकोस, मी माझं करेल काय ते. तेव्हा सुधीर आपला गप्प बसतो. तर दुसरीकडे आता संपतराव पैसे मोजत असतात. तेव्हा तेथे आता मानसीची आई येते आणि विचारते, कसले हो हे पैसे. मग आता तो म्हणतो, काही नाही, हिशोबाचे आहेत. असं म्हणून तो पिशवीत गुंडाळून ठेवतो आणि म्हणतो की अजिबात यातली रोकड आता वापरू नका हा घरातली. त्यावेळी आता मग खर्चासाठी काय करायचं, मानसीचं लग्न ठरलं तर मग तेव्हा मी सरकारकडून त्यासाठी परमिशन घेईल, असं आता लगेच संपतराव पटकन बोलून जातात. मग आता मानसीची आई विचारते, तुम्ही असं का बोललात, सरकारची परवानगी, तुमचं काय चालू असताना कळतच नाही. पुढे आता संपतराव तो विषय टाळतात आणि म्हणतात की रणजितरावांचं स्थळ तुला कसं वाटतंय, चांगलं नाही आहे का मग. त्यावेळी आता मानसीची आई म्हणते, हो चांगलं आहे, परंतु आपण काहीही चौकशी केली नाही, काही नाही, आपल्या मुलीच्या मनात नक्की काय आहे ते आपल्याला समजत नाही, आणि तुम्ही लगेच लग्नाची सुद्धा बोलणी करायला लागलात, हे कितपत योग्य आहे मलाच सांगा बरं. मग आता ते डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात, थांब हा, मी आलोच जरा, कारण मनुताईला सकाळपासून माझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे, पण ते बोलणंच राहिलं, मी तिच्याबरोबर बोलून येतो. कुठे आहेत मुली. मग आता बाहेर फिरायला गेल्यात, जेवण झालं. संपतराव लगेच आता तेथून जातात. इकडे आता मानसी आणि तिच्या मैत्रिणी बाहेर फेरफटका मारत असतात. तेवढ्यातच ते संपतराव येतात आणि विचारतात, मनुताई, अगं तुला काय बोलायचं होतं माझ्याबरोबर, या ना मुलींनो, तुम्ही पण बसा माझ्या शेजारी. मग आता त्या तिघीही तिथे बसतात. तर आता मनू म्हणते, बाबा मला एका विषयावरून बोलायचं होतं, मला इंटर्नशिपबद्दल बोलायचं होतं तुमच्याबद्दल. बरोबर. तेव्हा इंटर्नशिप म्हणजे काय असं आता ते विचारतात. तेव्हा आता तिच्या मैत्रिणी कामाबद्दल काहीही सांगत नाही, मात्र त्या सांगतात की आपण काय शिकलो ना त्याचं सर्टिफिकेट मिळणार. त्यावेळी आता संपतरावांना खूप भारी वाटतं, आता तुला पुन्हा एकदा सर्टिफिकेट मिळणार का, मग तिथे लावण्यासाठी एखादं होईल ना मला त्या भिंतीवर. मग आता मनू त्या मैत्रिणींकडे पाहतच राहते. तर तिच्या मैत्रिणी आता कशाबशा संपतरावांना मनवतात आणि म्हणतात, प्लीज करू द्या ना तिला, ते इंटर्नशिप करू द्यात ना प्लीज. मग आता संपतराव म्हणतात, बरं ठीक आहे, मी तुम्हाला कधी अडवलं आहे का. त्यावेळी आता मानसी खूपच खुश होते. तर तिच्या मैत्रिणी म्हणतात, आम्हाला उद्या लगेच जावं लागेल, कारण तेथे जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्या आता खूप आनंदात असतात, कारण मानसीही त्यांच्याबरोबर येणार असते आणि तिच्या बाबांनी फायनली परवानगीसुद्धा दिलेली असते. तेव्हा संपतरावांना आता मानसीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूपच मनातल्या मनात आता वेगळी आशा निर्माण होते. त्यावेळी ते म्हणतात, आता मुंबईला जायचं म्हटल्यावर पुन्हा पैसा लागणार, साहेबांना अगोदर विचारून घ्यायला हवं. मग आता तेजसला लगेच ते कॉल करतात आणि विचारतात, अहो मला एक विचारायचं होतं तेजस साहेब, माझ्या मुलीला
तिला ते इंटर्नशिप का काय करायचं आहे मुंबईमध्ये येऊन, मग अजून पुढे शिकायचं आहे, त्यामुळे त्यासाठी रोकड वापरावी लागेल. मग आता नक्की काय करायचं आहे तुमच्या मुलीला, असं तेजस सारखा विचारतो. मग आता ते इंटर्नशिप का काय करायचं आहे. मग आता तेजस म्हणतो, तुम्ही त्यासाठी कशाला पैसा द्यायला हवा आहे, जे पडेल ते त्यांना काम करावं लागतं आणि मगच त्यांना इंटर्नशिपचं ते पत्र मिळतं. त्यावेळी आता जे पडेल ते काम म्हणजे ती नोकरी करणार का, असं संपतराव विचारतात. तेव्हा तेजस म्हणतो, हो दुसरं काय असतं इंटर्नशिप म्हणजे. मग आता संपतरावांना खूप राग येतो. तेव्हा ते रागातच मनूकडे जातात आणि विचारतात, ते इंटर्नशिप का काय आहे, ते म्हणजे नोकरी आहे का. मग आता मानसी म्हणते की हो बाबा, मी तुम्हाला सांगणार होते त्यावेळी तू कोणतंही काम करायचं नाही, मी तुला सांगितलंय ना, कोणाच्या हाताखाली राबायचं सुद्धा नाही, कारण मी खूप राबलोय म्हटल्यावर तू काही करायचं नाही, तुझं लग्न ठरलंय, तुला कळत नाही का, असं आता संपतराव विचारतात. ते खूप चिडलेले असतात. तेव्हा मानसी म्हणते, बाबा मी जे काही केलंय ना ते सिद्ध करून मला दाखवावं लागेल, मला त्यासाठी मॅमची सही मला त्या सर्टिफिकेटवर हवी आहे. मी तुमचं नाव मोठं करेन बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो मला फक्त तुमच्यासाठी जगायचं आहे, असं म्हणून आता ती सारखी हट्ट करू लागते. मी तुमच्याकडे आजपर्यंत कधीच काही मागितलं नाही. मग आता संपतरावांना आठवतं की माझ्या मनूला आजपर्यंत जेवढ्या ट्रॉफीज मिळाल्या आहेत तेवढ्या सर्व ट्रॉफीज आता तिने मला सुपूर्द केल्या आहेत, माझ्या बाबांचं हे यश आहे, असं ती नेहमी म्हणते. मग आता मनूने आत्तापर्यंत जे काही केले असतं ना ते सगळं काही संपतरावांना आठवतं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा मानसीची आई म्हणते, एक सांगू का, अहो तुम्ही आजपर्यंत म्हणेल ते मानसीला दिलं आहे. अहो एवढी महागडी गाडी, सोनं, कपडे, अहो तिच्या पायाशी अगदी सुख लोळतायत, परंतु तिला जे हवं तेच जर तुम्ही दिलं नाही तर मग तुम्ही स्वतःच्या मनाने तिला सोनं नाणं काही पण घेता, गाडी घेता, पण अहो आपल्या मानसीला इंटर्नशिप करायची आहे, त्यावेळी आता दिली, परमिशन दिली, असं संपतराव म्हणतात. तेव्हा मानसीला खूपच आनंद होतो. ती लगेच तिच्या बाबांना मिठी मारते आणि म्हणते, बाबा तुम्ही ग्रेट आहात खरंच. त्यावेळी आता सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. मग आता संपतराव तिला म्हणतात की हे बघ, या सर्टिफिकेटवर सही हवी आहे ना, म्हणून मी तुला हे सगळं काही करून देतोय, नाहीतर मी अजिबात तुला कुणाची चाकरी कधी करू देणार नाही. त्यावेळी ती म्हणते, हो बाबा मी चाकरी कुणाचीच करणार नाही, मला फक्त स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. त्यावेळी संपतराव ठीक आहे असं म्हणतात. तर घरातील वातावरण खूप छान होतं, कारण मानसीला फायनली संपतरावांनी परमिशन दिलेली असते. तर दुसऱ्या दिवशी नाडकर्णी वकील हे आबांना भेटायला आलेले असतात. तेव्हा नाडकर्णी वकील हे तेजसच्या कामाबद्दल सगळं काही आबांना समजावून सांगतात की तेजसला माझ्याकडे एक काम आहे आणि त्याने जर ते केलं तर त्याला पहिल्यांदा चांगला पगार नाही मिळणार, परंतु नंतर हळूहळू नक्कीच वाढेल. त्यावेळी आता तेजस म्हणतो, असं आहे का, पण मी तुमचं काम 30 दिवसानंतरच जॉईन करेन, कारण 30 दिवसानंतर केलं तर खूप फायदा होईल त्याचा. त्यावेळी आता आबा म्हणतात की तू मेहनतीने एक जरी आणा कमावून आणला ना तरी मी सत्यनारायण घालेल घरात. गायत्री हे सगळं चोरून लपून आता ऐकत असते. त्यानंतर तेजस म्हणतो, मला कामावर कुणी टिकू दिलं म्हणजे बरं होईल, नाहीतर काही खरं नाही. त्यावेळी आता कोण तुला टिकू देणार नाही असं आबा विचारतात. मग आता लगेच तेजस हा मागे पाहतो तर तेथे गायत्री चोरून लपून हे ऐकत असते, त्याला समजतं. तेव्हा आता आबा म्हणतात, तू हे काम स्वीकारणार आहे की नाही. मग आता तेजस म्हणतो, मी तुम्हाला काय सांगितलं आहे, अहो मला पैसे द्यायचे आहेत 30 दिवसांमध्ये. नाडकर्णी वकील तुम्ही ऐकलं का मागे काय लिहिलं ते. त्यावेळी आता नाडकर्णी वकील मागे पाहतात तर त्यामध्ये 100 दिवसांऐवजी 30 दिवसात मला 2 लाख रुपये हे द्यायचेच आहेत गायत्री वहिनींना, असं आता त्यामध्ये लिहिलेलं असतं. नंतर तेजस म्हणतो, आजच्या पैशांची सोय करायची, मला जायला हवं. मग आता तो लगेच तेथून जातो. त्यावेळी नाडकर्णी वकील आबांना विचारतात, काय हो हा पैसा कुठून आणतो नक्की, काही समजते की तुम्हाला. त्यावेळी आबा काहीही बोलत नाही. तर आता आबांना खूप टेन्शन येतं, नक्की हा पैसा कुठून आणत असेल हाच प्रश्न त्यांना आता पडलेला असतो. काही वेळानंतर आता नाडकर्णी वकील हे तेथून जातात. त्याच वेळी आता लगेच गायत्री त्यांना पाठीमागे बोलवत असते, परंतु आता नाडकर्णी वकील ऐकत नाही, ते तसेच पुढे चाललेले असतात. गायत्रीचा भाऊ तितक्यात तेथे येतो आणि नाडकर्णी वकिलाची कॉलर पकडत विचारतो, काय माझ्या ताईने तुम्हाला बोलवलंय, दिसत नाही का तुम्हाला,
की कान फुटले आहेत तुमचे. मग आता तो म्हणतो मला कामं आहेत जाऊ द्या. तू वकिलाची कॉलर पकडली लक्षात ठेव. गायत्रीचा जो भाऊ असतो तो लगेच वकिलाची पुन्हा एकदा कॉलर पकडत आतमध्ये गायत्रीकडे घेऊन जातो. त्यावेळी आता त्याने नोकरी स्वीकारली की नाही असं आता गायत्री विचारते. त्यावेळी आता वकील म्हणतो नाही चिवटच आहे जरा, त्याने नोकरी नाही स्वीकारली, तुमचे पैसे फेडायचे आहेत ना म्हणून तो काहीतरी करणार आहे असं म्हणून तो आता लगेच तेथून जातो. त्यावेळी आता गायत्री तिच्या भावाला सांगते तू फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष दे, त्या प्रभूंच्या दिवट्यावर जरा लक्ष ठेव, कुठे जातो आणि कुठून पैसा आणतो ते. तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो आणि लगेच तिथून जायला निघतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तेजस आता संपतरावांकडे आलेला असतो आणि पैशांची मागणी करतो. तेव्हा संपतराव हे खूपच घाबरलेले असतात आणि म्हणतात की हो मी थोड्या वेळाने देतो तुम्हाला पैसे. नंदू देखील तेथेच आता उभा असतो. त्यानंतर अचानक आता संपतरावांच्या छातीत दुखू लागतं. तर आता तेजस म्हणतो तुम्ही नाटकं करताय, तुमच्या छातीत वगैरे काही दुखत नाही, पैसे द्यायचे म्हटल्यावर कसं लगेच नाटके करायला लागलात. तर आता संपतरावांच्या छातीत जी कळ येते आणि ते लगेच खाली कोसळतात. तेव्हा आता तेजस त्यांना सावरतो. तर नंदू आता बाहेर जातो आणि मानसीला कॉल करून सांगतो की तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या, कारण आपल्या मोठ्या साहेबांच्या छातीमध्ये जोराची कळ आली, ते बेशुद्ध झालेत. त्यावेळी आता मनूला खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.